जय भीम सेनेचा संस्थापक अध्यक्ष सुधाकर निकाळजे यांचा उपोषणकर्ते लक्ष्मण हाके यांच्यावर जाहीर टीका. मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळवून देऊ यासाठी रस्त्यावर उतरणार सुधाकर निकाळजे. ओबीसींचे उपोषणकर्ते लक्ष्मण हाके RSSची चड्डी घालून बसलेला सुधाकर निकाळजे. जालना जिल्ह्यातील वडीगोद्री इथं गेल्या 8 दिवसांपासून ओबीसी समाजाचं उपोषण सुरू आहे. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देऊ नये यासाठी उपोषणकर्ते लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे गेल्या 8 दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. आज दिनांक 21 जून रोजी दुपारी 4 वाजेच्या दरम्यान जय भीम सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर निकाळजे यांनी उपोषणकर्ते लक्ष्मण हाके यांच्यावर जाहीर टीका केली आहे. उपोषणकर्त्यातील लक्ष्मण हाके हा RSSची चड्डी घालून उपोषणाला बसलाय. सांगली जिल्ह्यातील रहिवासी असलेला हाके हा जालना इथं येऊन आंदोलन करतो याची चौकशी सरकारने करावी पाहिजे. मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण द्या यासाठी जय भीम सेना रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा जय भीम सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर निकाळजे यांनी दिला. मला सांग, वडीगोद्री इथे गेल्या 8 दिवसापासून उपोषण चालू आहे. याच्यावर काय आता आपली काय भूमिका आहे? तुमचा विरोध देखील दर्शवलेला आहे. जय भीम सेना महाराष्ट्र पार्टीने हाक्याच्या आंदोलनाला पूर्वीपासून विरोध दर्शवला आहे. हाक्या हा RSSची चड्डी घालून बसलेला आहे. हाक्या हा कट्टर RSSचा कार्यकर्ता आहे आणि हाक्या हा सांगली जिल्ह्यातला असून जालना जिल्ह्यामध्ये वडीगोद्रीमध्ये येऊनच इथं का आंदोलन करत आहे याच्या मागचं कारण सरकारने शोधलं पाहिजे. कुठेतरी जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न हाक्याचा चालू आहे. जय भीम सेनेच्या मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा जाहीर पाठिंबा आहे आणि मराठा समाजाला ओबीसीतच आरक्षण द्यावा ही सुरुवातीपासून जय भीम सेनेची आणि तमाम आंबेडकरी चळवळीची मागणी आहे आणि ती मागणी आम्ही सतत जयरंगे पाटलाच्या खांद्याला खांदा लावून रक्ताच्या थेंबापर्यंत श्वासातला श्वास असेपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत मराठा समाजाला ओबीसीतच आरक्षण मिळवून देऊ यासाठी जय भीम सेना आता इथून पुढे रस्त्यावर उतरणार आहे.